हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज पाहत राहा. हो ठीक आहे, पण आता तुम्ही पुन्हा असं काही बोलू नकोस. जान्हवी रागाने बोट दाखवत विक्रमला म्हणाली. हो हो, नाही बोलणार, सॉरी. विक्रमने कानाला हात लावत माफी मागितली. थोड्याच वेळात जान्हवीचा घराजवळचा रस्ता आला. तिने विक्रमला बाय करून आत निघून गेली. विक्रम, तू पण ना अगदीच भाबडा आहेस. उगीचच जान्हवीला राग आणलास. विक्रम स्वतःलाच डोक्यावर मारत बोलला आणि जान्हवीला घरात जाताना पाहत राहिला. ती दिसेनाशी होताच त्याने ही बाईक स्टार्ट केली आणि घरी निघाला. तर इकडे राजवीर. त्या दिवशी राजवीर फारच रागात होता. घरी पोहोचताच त्याने कपडे बदलले आणि सरळ जिममध्ये गेला. बराच वेळ त्याने बॉक्सिंग प्रॅक्टिस केली, मग वेट लिफ्टिंग. आज तो अनअपेक्षितपणे ऑफिसमधून लवकर आला होता आणि संपूर्ण वेळ जिममध्येच घालवला. दीर्घ वेळ व्यायाम केल्यानंतर तो शॉवरसाठी गेला. त्याचा संपूर्ण देह घामाने ओला झाला होता. जिम आउटफिटही पूर्णपणे भिजलं होतं. जणू तो पावसात भिजून आला होता. त्या दिवशी त्याचा मूड नसल्याने त्याने कुकला जेवण बनवायला सांगितलं. नाहीतर तो बहुतांश वेळा स्वतःच जेवण बनवत असे. डिनर करण्यासाठी तो खाली आला. डायनिंग टेबलवर त्याच्या आवडीचे पदार्थ ठेवलेले होते. तो बसून जेवायला लागला. पण एकही क्षण असा नव्हता ज्यावेळी त्याच्या मनातून जान्हवी दूर जात होती. कधी तिची मासूमियत, कधी तिचा डिंपल असलेला गोड हसू, तर कधी तिच्या सोबतचे काही क्षण. पण जसेच त्याच्या मनात विक्रमचा चेहरा यायचा किंवा त्याला जान्हवी विक्रम एकत्र असल्याचं चित्र डोळ्यासमोर यायचं, तसा त्याचा राग चढायचा. तोवर त्याच्या मुठी आवळून जात. काय उपयोग हा सारखा त्या मुलीचा विचार करून? जिच्यासोबत तिला राहायचं आहे ते करू दे ना तिला, मला काय. आणि खरं सांगायचं तर माझ्या दूर राहण्यातच भलं आहे. ती मुलगी कधी काय करेल कोण जाणे. तो स्वतःला समजावत स्वतःशी बोलला. घरी पोहोचल्यावर जान्हवीलाही एक विचित्र बेचैनी जाणवत होती. तिला विक्रमचे शब्द आठवत होते. राजवीर सर कुणे एम्प्लॉईसोबत कधी जेवले नाहीत, मग माझ्यासोबत का? एका दिवशी ऑफिसमध्येही त्यांनी तिच्या आवडीचा पिझ्झा मागवला होता. आजकाल ते माझी जरा जास्तच काळजी करत नाहीत का? आधी तर असं नव्हतं. नीट बोलायचेही नाही आणि आज तर मला घरी सोडवायला तयार झाले. जान्हवी उशीला धरून स्वतःशी सतत बोलत होती. आजकाल ते माझ्याजवळ खूपच येऊ लागले नाहीत. जान्हवीने गळ्यावर हात ठेवत विचारलं. काहीतरी सुचताच तिचे तोंड अवाक झाले. काही काही माझा गैरफायदा वगैरे तर घ्यायचा विचार नाही ना त्यांचा? नाही नाही, मीच जास्त विचार करते. ते असे माणूस नाहीत. ते फार चांगले आहेत. त्यांनी मला गुंडांपासून वाचवलंही होतं. उगीचच मनात काहीही आणते मी. हां, मीच जास्त विचार करते. ती खूप वेळ बेडवर पडून पडून इकडे तिकडे वळत होती. तिला झोप काही केल्या येत नव्हती. पण तरीही रिस्क घेणं योग्य नाही. अनोळखी शहर, अनोळखी लोक, कोणावरही जास्त विश्वास ठेवणं बरोबर नाही. उद्यापासून मी शक्य तितकं सरांपासून अंतर ठेवेन. जान्हवी स्वतःशीच बोलत स्वतःला समजावत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचली होती. आज राजवीरसाठी खूप मोठा दिवस होता. संपूर्ण स्टाफमध्ये आज फक्त एकाच गोष्टीची चर्चा चालू होती. मिस्टर खुराना यांची डील कोणाला मिळणार? आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्यावरून जान्हवीला कळलं की हा प्रोजेक्ट राजवीरसाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याला तो किती हवाहवासा वाटतो. सरांनी मेहनत तर खूप केली आहे, पण काय वाटतं, मिस्टर खुराना यांचा प्रोजेक्ट आपल्यालाच मिळेल का?
एका कर्मचाऱ्याने दुसऱ्याला विचारलं. हो, मीटिंगनंतर ते खुश दिसत होते. आपली प्रेझेंटेशनही छान झालं, पण काय होईल सांगता येत नाही. दुसऱ्याने उत्तर दिलं. आपल्यालाच मिळालं तर उत्तम, नाहीतर सर ज्या तळमळीने हा प्रोजेक्ट पाहत आहेत, जर मिळाला नाही तर पूर्ण स्टाफवर वादळ येणार आहे. त्यांचा राग सगळ्यांवर निघेल. असे वेगवेगळे लोक एकमेकांशी कुजबुजत होते. ही सगळी बोलणी जान्हवीच्या कानावर पडत होती. नेहमीप्रमाणेच राजवीर ऑफिसमध्ये आला आणि क्षणार्धात ऑफिसमध्ये शांतता पसरली. ज्यांची कुजबूज चालू होती ती एकदम बंद झाली. आजही तो नेहमीसारखाच डॅशिंग दिसत होता. तो जसा एखाद्या मुलीच्या पुढून जात होता तसं त्यांच्या धडाधडीचा आवाज वाढत होता. राजवीर जान्हवीच्या समोरून गेला तेव्हा तीही एक क्षणासाठी त्याच्याकडे पाहतच राहिली. गुड मॉर्निंग सर, जान्हवीनं सभ्यपणे म्हटलं. पण राजवीरने तिला नेहमीप्रमाणे दुर्लक्षित करत पुढे गेला. खडूस घमंडी कुठला, हँडसम आहे म्हणजे उत्तर द्यायलाही लाजतो का? अगदी एक नंबरचा आकडा आहे. मला काय? जान्हवी स्वतःशी कुरकुर करत आपल्या खुर्चीत बसली. केबिनमध्ये जाताच राजवीरने मिस्टर मेहतांना बोलावलं. काही कळलं का मिस्टर मेहता? मिस्टर खुराना केव्हा जाहीर करणार आहेत की ते कोणासोबत पार्टनरशिप करणार आहेत? राजवीरने कठोर आवाजात विचारलं. जी सर, आज 11ला त्यांची लाईव्ह कॉन्फरन्स आहे. त्यात ते जाहीर करणार आहेत की त्यांनी भविष्यासाठी कोणाला पार्टनर म्हणून निवडलं आहे, मिस्टर मेहतांनी सांगितलं. ओके, आपण जाऊ शकता, राजवीर म्हणाला. त्याने आपला कोट काढून खुर्चीवर टांगला आणि स्वतः आरामात बसला. काही क्षण त्याने डोळे बंद केले. ही डील त्याच्यासाठी खूप महत्त्वाची होती. मिस्टर खुराना यांच्यासोबत काम करणं हा त्याचं स्वप्न प्रोजेक्ट होता. काहीही झालं तरी तो गमवायचा नाही, हे ठरलेलं होतं. आज संपूर्ण ऑफिसमध्ये फक्त याच डीलची चर्चा सुरू होती. राजवीरही आतून खूप चिंतित होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत मिस्टर खुराना यांची पहिली पसंती व्हायचं होतं. तेवढ्यात जान्हवी त्याच्या केबिनमध्ये कॉफी घेऊन आली. तो दोन्ही हात पोटावर ठेवून डोळे मिटून विचारात गुंतला होता. सर, कॉफी, ती म्हणाली. आवाज ऐकताच त्याने डोळे उघडले. जान्हवी कॉफीचा कप घेऊन उभी होती. राजवीरने फारसं काही न बोलता डोळ्यांनीच कप टेबलावर ठेवण्याचा इशारा केला. तो इतका हरवलेला दिसल्यामुळे जान्हवीला थोडं विचित्र वाटलं. तिला वाटलं काय झालं असेल सरांना, पण लगेचच ती थांबली. काही विचारलं आणि रागवले तर? सकाळी सकाळी सुनावणी ऐकून घ्यायची नाही. मग तिने विचारायचा विचार सोडला आणि तिथून निघू लागली. ती मनातच पुटपुटली, एकदा विचारून तर बघ. नको जान्हवी, का पंगा घेतेस? याच्याशी बोलणं म्हणजे उघड्या बैलाला लाल कापड दाखवणं. जाऊ दे, निघ इथून, नाहीतर भलं करण्याच्या नादात तुझंच नुकसान होईल. ती मागे वळून पाहते तर राजवीर खूप उदास दिसत होता. तिला राहावेना, किती उदास दिसतोय. काहीतरी तरी बोलावं का? मग ती थोडं धैर्य करून हलक्या आवाजात म्हणाली, डोंट वरी सर, ही डील आपल्यालाच मिळेल. तिचं बोलणं ऐकून राजवीर विचारातून बाहेर आला. त्याने मान वर करून तिला पाहत विचारलं, तुम्हाला कसं माहिती मिस जान्हवी? राजवीरनं हलकसं हसत म्हटलं, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.
तुमचं प्रेझेंटेशन सगळ्यात बेस्ट होणार, जान्हवी आत्मविश्वासाने म्हणाली. असं? आणि ते तुम्हाला कसं कळलं? तुम्ही तर मीटिंगमध्ये होतातही नाही. म्हणजे काहीही, राजवीरने चिडचिडेत म्हटलं. नाही, माझा तसा काहीही अर्थ नव्हता. तुम्ही इतकी मेहनत केली आहे म्हणून नक्कीच हा प्रोजेक्ट तुम्हालाच. जान्हवीला स्वतःलाही कळत नव्हतं की ती काय बोलते आहे. फक्त इतकंच पाहत होती की त्याचा मूड बिघडू नये आणि तिला ओरडा पण मिळू नये. अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार मेहनत फक्त मीच केली, बाकी सगळे तर टाइमपास करायला येतात. राजवीर खुर्चीतून उठत म्हणाला. नाही नाही, अजिबात तसा अर्थ नव्हता. मी तर फक्त तुम्हाला मोटिवेट करत होते. राजवीर सतत तिचं म्हणणं थांबवत असल्याने जान्हवीला काहीच सुचत नव्हतं. खरंच तुम्हाला वाटतं मला मोटिवेशनची गरज आहे? राजवीर तिच्या जवळ जात म्हणाला. त्याला स्वतःकडे येताना पाहून जान्हवी थोडी घाबरून म्हणाली. नाही, मी तर फक्त. आपण तर काय मिस जान्हवी? राजवीर आणखी जवळ जात म्हणाला. झालं, घे मोटिवेशन. स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास. ऐकत का नाहीस? तू कधी जान्हवी? ती मनातच स्वतःला ओरडली. काही नाही, असं म्हणत जान्हवी तिथून पटकन निघू लागली. राजवीरने तिचा हात धरला आणि तिला स्वतःकडे ओढलं. ती थेट येऊन त्याच्या छातीवर आदळली. त्या अचानक झालेल्या स्पर्शाने जान्हवी थोडी गोंधळली. 2 क्षण तिला काहीच समजलं नाही. जणू तिचा मेंदूच थांबला होता. ती पूर्णपणे ब्लँक झाली होती. जेव्हा राजवीरने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं, तेव्हा ती भानावर आली आणि तिच्या अंगावर शहारे उठले. तिचे हात खालीच होते. तिने त्याला धरलं नव्हतं, पण त्याचं उबदार घट्ट मिठी मारणं तिला शांत वाटायला लावणारं होतं. राजवीरने डोळे हलकेच मिटले होते आणि तो एखाद्या मुलासारखा शांतपणे तिला जवळ धरून उभा होता. जान्हवी त्याच्या छातीवर हलकं डोकं टेकून त्याला पाहत होती. राजवीर पूर्णपणे त्या क्षणात हरवला होता. बराच वेळानंतर त्याने डोळे उघडले तर जान्हवी त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती. तोही तिच्याच नजरेत बुडून पाहू लागला. तिने हळूच आपलं डोकं त्याच्या छातीवरून वर केलं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. ते एकमेकांच्या इतके जवळ होते की मधली हवा सुद्धा थांबली होती. जान्हवीचे काही बट तिच्या चेहऱ्यावर आले होते. राजवीरने कमरेवरील हात हलकासा वर करून तिचे केस प्रेमाने कानामागे सारले. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच जान्हवीची धडधड प्रचंड वाढली. इतकी की राजवीरलाच ती स्पष्ट जाणवत होती, कारण दोघे एकमेकांना अगदी चिकटूनच उभे होते. राजवीरच्या स्पर्शाने जान्हवीच्या डोळ्यांनी आपोआप मिटायला सुरुवात केली. तिचे डोळे बंद होताना पाहून राजवीरने स्वतःवरचा ताबा गमावला. त्याने एका हाताने तिचा गाल अलगद पकडला आणि प्रेमाने तिच्या ओठांकडे झुकला. राजवीर जवळ येताच जान्हवीच्या श्वासांचा वेगही वाढला. दोघांनाही एकमेकांच्या श्वासांचा उष्ण स्पर्श चेहऱ्यावर जाणवत होता. राजवीरची जवळीक, त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध, सगळं काही जान्हवीला क्षणभर वेडावत होतं. राजवीर इतका जवळ येताच ती पूर्णपणे भांबावून गेली होती. राजवीरने आपले ओठ जान्हवीच्या गुलाबी मऊ ओठांवर ठेवण्याचा प्रयत्न केला. इतक्यात जान्हवीने अचानक डोळे उघडले. तिला जाणवलं की राजवीर तिला किस करणार आहे. घाबरलेली जान्हवी झटकन त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर ढकलते आणि तिथून धावत निघून जाते. राजवीरला काही समजायच्या आधीच ती नजरांच्या टप्प्यातून गायब झाली होती. राजवीर स्वतःवरच संतापला.
त्याने जोरात भिंतीवर घुसे मारायला सुरुवात केली. एवढं मारलं की त्याचा हात लाल पडला आणि हलकसं रक्तही झिरपू लागलं. गुस्स्याने तो आपल्या खुर्चीवर बसला आणि स्वतःशीच बोलू लागला. कशाला केलं मी असं? का? या मुलीला पाहिलं की माझं डोकंच फिरतं. किती वेळा ठरवलंय की हिच्यापासून दूर राहायचं. पण काय होतं मला? काय आहे त्या मुलीत असं की मी तिच्यावर इतका कमजोर होतो? तिथेच दुसरीकडे जान्हवी ही स्वतःवरच चिडली होती. मला कसं कळलंच नाही. सर इतके जवळ कधी आले? तिने ओठांवर हात ठेवत स्वतःलाच विचारलं. काय? ते मला किस करणार होते? नाही नाही, मीच काहीही विचार करते. पण ते इतके जवळ होते हे खरंय. जान्हवी, काहीही विचार करू नकोस, नाहीतर आजच वेडी होशील. मी तर फक्त त्यांना धीर देत होते, पण ती स्वतःशीच पुटपुटत होती. तेवढ्यात एक कर्मचारी तिच्याकडे आला. फाईलचा प्रिंट काढून सरांना दे. मेल केला आहे तुला, तो म्हणाला. हो देऊ, असं म्हणत ती आपल्या पीसीवर फाईल चेक करू लागली. खूप वेळ स्वतःला दोष दिल्यानंतर राजवीरला अचानक जान्हवीची काळजी वाटली. त्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं, पण जान्हवी तिच्या सीटवर दिसली नाही. एक क्षण त्याच्या श्वासाचंही भान राहिलं नाही. कुठे गेली ती? तो स्वतःचे केस चोळत ओढत उठला. त्याला वाटलं कुठे ती ऑफिस सोडून तर गेली नाही ना. तो झटपट केबिनमधून बाहेर पडला. तेवढ्यात समोरून जान्हवी प्रिंट आउट्स घेऊन चालत येताना दिसली. तिला ऑफिसमध्ये सुरक्षित पाहताच राजवीरचा जीव भांड्यात पडला. जान्हवीनं त्याला पाहिलंही नाही. ती शांतपणे आपल्या जागेवर बसून काम करू लागली. राजवीर परत केबिनमध्ये जाऊन बसला. तेवढ्यात मिस्टर मेहता आत आले. सर, मिस्टर खुरानांची लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली आहे. हो बघतो, राजवीर म्हणाला. मिस्टर मेहता गेले. राजवीरने लॅपटॉपवर कॉन्फरन्स लावली आणि टेक लावून पाहू लागला. केबिनच्या बाहेरील टीव्हीवरही कॉन्फरन्स सुरू होती. सगळे स्टाफ लक्ष देऊन पाहत होते. जान्हवीने हात जोडले. तिच्या मनात एकच प्रार्थना, हा प्रोजेक्ट राजवीरलाच मिळू दे. लांब इंटरव्ह्यू नंतर अखेर मिस्टर खुराना आपल्या भावी पार्टनरचं नाव सांगायला सुरुवात करतात. आपल्या सर्वांना माहिती आहे, मी गेल्या 5 वर्षात बिझनेसपासून दूर होतो. माझी संपूर्ण आयुष्यभराची धडपड बिझनेससाठीच होती. माझी पत्नी नेहमी म्हणायची की मी तिला वेळ देत नाही, म्हणून मी तिच्यासाठीच वेळ काढण्यासाठी कामापासून दूर झालो. पण आता पुन्हा परतण्याचा विचार केला आहे. त्यामुळे मला असा पार्टनर हवा आहे जो सर्व जबाबदाऱ्या नीट सांभाळेल, ज्यामुळे मला कमीत कमी अडचण येईल आणि माझी पत्नीही नाराज होणार नाही. पत्रकारांना विचारलं, तर सांगा मिस्टर खुराना, तुमचे फ्युचर पार्टनर कोण? आम्ही खूप ऑफर्स पाहिल्या होत्या आणि आम्ही पूर्ण प्रयत्न केला की प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्याची समान संधी मिळेल. पण तरीही मला इतकंच म्हणावंसं वाटतंय की आम्हाला निर्णय घेण्यात जास्त अडचण आलीच नाही की हा प्रोजेक्ट कोणाला द्यायचा. कारण ज्यांची प्रेझेंटेशन आम्हाला सर्वात उत्तम वाटली आणि ज्याप्रमाणे यंग टॅलेंट आम्ही शोधत होतो ते आम्हाला त्यांच्यात दिसलं. म्हणून तुमचं जास्त वेळ न घेता मी थेट नाव जाहीर करतो. आम्ही ओबेरॉय इंडस्ट्रीजसोबत एक नवीन पार्टनरशिप करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की भविष्यात आपण खूप चांगलं काम करू. असं म्हणत मिस्टर खुरानांनी प्रेस कॉन्फरन्स संपवली. ओबेरॉय हे नाव ऐकताच जान्हवीच्या आनंदाला काहीच मर्यादा राहिली नाही. ती स्वतःच्या खुर्चीतच उड्या मारू लागली. राजवीरही स्वतःचं नाव ऐकताच आनंदाने भरून गेला. येस येस, आय न्यू इट. मला आधीपासूनच माहीत होतं. ओबेरॉय इंडस्ट्रीजचं नाव जाहीर होताच संपूर्ण ऑफिसमध्ये आनंदाची लाट पसरली.
राजवीर आज खूप खुश होता. जरी त्याच्या चेहऱ्यावरून कुणालाच ते ओळखता येणार नव्हतं. त्याचे एक्सप्रेशन नेहमीप्रमाणेच गंभीर होते, पण मनापासून तो खूप आनंदी होता. थोड्या वेळाने मिस्टर मेहता त्याच्या केबिनमध्ये आले आणि म्हणाले, "सर, मिस्टर खुरानांचा फोन आला होता. प्रेस कॉन्फरन्सनंतर ते थेट इथे येत आहेत. पुढच्या प्रक्रिया आणि प्रोजेक्टच्या डिटेल्ससाठी. ठीक आहे, तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करा. आमच्या बाजूची जवळजवळ सगळी तयारी पूर्ण आहेच. ते आले की आपण त्यांना आपली प्लॅनिंग सांगू. बाकीची तयारी तुम्ही सांभाळा. मला कुठलीच तक्रार नको." राजवीरनं गंभीर आवाजात सांगितलं. "जी सर," म्हणत मिस्टर मेहता बाहेर गेले आणि तयारी करू लागले. त्यांनी जान्हवीलाही कॉन्फरन्स रूममध्ये बोलावून घेतलं. मिस्टर खुराना ऑफिसमध्ये पोहोचताच मिस्टर मेहता त्यांच्या स्वागतासाठी आधीच उभे होते. त्यांनी त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये नेऊन बसवलं. मिस्टर मेहतांनी जान्हवीला इशारा केला की ती जाऊन राजवीरला येण्याची माहिती देऊन येवो. जान्हवी पटकन राजवीरच्या केबिनकडे गेली. कॉन्फरन्स रूममध्ये संपूर्ण स्टाफ आधीच बसलेला होता. फक्त राजवीरचीच वाट बघितली जात होती. "सर, मिस्टर खुराना आले आहेत," जान्हवीनं सांगितलं. जान्हवी एवढं म्हणताच दोघांची नजर एकमेकांना भेटली आणि त्या क्षणी त्यांना मागच्या वेळी घडलेली ती घटना आठवली. मागच्या वेळीही जान्हवी अशाच घाईत बातमी द्यायला आली होती. ती आठवताच दोघेही थोडेसे एम्बॅरस्ड झाले. जान्हवी पटकन तिथून निघू लागली, पण घाईघाईत ती जोरात दरवाजाला धडकली. आवाज एवढा मोठा झाला की लगेचच राजवीर तिच्याकडे धावून आला. "आर यू ओके, मिस जान्हवी?" राजवीरने तिला पकडत विचारलं. राजवीरचा हात लागताच ती थोडी सावरली आणि म्हणाली, "हो, मी ठीक आहे." पण तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मोठा लाल डाग पडलेला होता आणि तिला वेदना होत होत्या. तो लाल डाग पाहताच राजवीर चिडत म्हणाला, "काय करता तुम्ही मिस जान्हवी? लक्ष कुठे असतं तुमचं? एखादी गोष्ट व्यवस्थित करू शकत नाही का? मी मुद्दाम नाही केलं, चुकून लागलं." जान्हवीने खूपच गोड आणि निरागस चेहऱ्याने उत्तर दिलं. आत्ता ती एखाद्या छोट्या बाळापेक्षाही जास्त क्यूट दिसत होती. जान्हवीचं ते गोड उत्तर ऐकताच राजवीर पूर्णपणे पिघळून गेला. त्याचा राग क्षणात शांत झाला. "ठीक आहे, पण आता दुखत असेल ना? त्याचं काय?" तो प्रेमाने विचारत म्हणाला. "नाही, थोडंच दुखतंय." जान्हवीनेही तितक्याच प्रेमाने उत्तर दिलं. "अच्छा, थोडंच?" असं म्हणत राजवीरने तिच्या डोक्यावरचा लाल भाग हलकेच दाबला. "आ, काय करताय? दुखतंय." जान्हवी वेदनेने किंचाळली. "अच्छा, आता दुखतंय. आत्तापर्यंत तर म्हणत होतीस की थोडंच दुखतंय." राजवीर तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणाला. राजवीरने हलकासा हात पुढे करत पॅड सरकवून जान्हवीच्या जखमेवर दाब दिला. "हो, तर असा दाब दिलात तर कमी होईल ना? पैसे तर मी मागितले नाहीत." जान्हवीने अगदीच निरागसपणे उत्तर दिलं. राजवीरने खिशातून रुमाल काढला. त्यावर हलकेच श्वास टाकून तो गरम केला आणि तिला बरं वाटेल अशा काळजीपूर्वक तो जान्हवीच्या जखमेवर ठेवू लागला. ती त्याला पाहत होती, खूप प्रेमाने, अगदी हरवून. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात नजर रोखून होते. त्यांच्यात काही शब्द नव्हते, पण न बोलता त्यांच्या नजरा जणू काही खूप काही सांगत होत्या. दोघे इतके छान एकत्र दिसत होते की कोणालाही पाहून वाटेल की ते मेड फॉर इच अदर आहेत. अचानक दरवाजावर टकटक झाली. आवाज पडताच आधी जान्हवी भानावर आली आणि नंतर राजवीर. दरवाजाच्या चौकटीला टेकून उभी असलेली जान्हवी दचकली आणि सरळ उभी राहिली. राजवीरने तिला हलकेच बाजूला करत दरवाजा उघडला. मिस ऐना आत येतच होती, पण दरवाजा अचानक उघडल्याने तिचा तोल सुटला आणि ती सरळ राजवीरवर पडणार इतकी जवळ आली. राजवीर लगेच हलका बाजूला झाला. तरीही स्वतःला वाचवण्यासाठी मिस ऐना त्याला पकडणारच होती. तेवढ्यात जान्हवीने झटकन
पुढे होऊन तिला आधार दिला. फक्त एवढ्यासाठी की मिस एना राजवीरला स्पर्श करू नये. आर यू ओके मिस एना? जान्हवीने शिष्टाचाराने विचारलं. मिस एनाने स्वतःला नीट करत जान्हवीचा हात चटकून दिला. रागाने ती म्हणाली, आय एम फाईन. मला तुझी काही गरज नाही. थँक्स. सर, मिस्टर खुराना आले आहेत. ती सरळ राजवीरकडे पाहत म्हणाली. जी, मी येतोच. राजवीरने शांतपणे उत्तर दिलं. मिस एना दरवाजातच उभी होती. जान्हवीला ते पाहवत नव्हतं. आपण बाजूला झालात तरच सर जाऊ शकतील ना? जान्हवीने दात ओठात चावत टोमणा मारत सांगितलं. तिला स्पष्टच हे एना राजवीरला मुद्दाम थांबवते असं वाटत होतं. मिस एनाने रागाने डोळे वटारले, पण थोडीशी बाजूला झाली. जास्त जागा नसतानाही राजवीर तिच्या बाजूने सरकून गेला. त्याचा खांदा हलका तिच्याला लागला आणि मिस एना त्यानेच खुश झाली. खूप छान फ्रॅग्रन्स आहे, ती स्वतःशीच म्हणाली. तिला हेही दिसलं नाही की जान्हवी तिच्याकडे खूप रागाने बघत उभी आहे. काय पाहतीस? मला घूरतेस? मिस एनाने चिडून विचारलं. जान्हवी काही न बोलता तिथून वळून निघून गेली. ती राजवीरच्या मागोमाग होती. मिस एना पण त्यांच्याच मागे. लिफ्टमध्ये राजवीर शिरला. जान्हवी त्याच्या मागे गेली. मिस एना देखील येत होती. तिला पाहून जान्हवी मनात पुटपुटली. देवा, लिफ्ट बंदच झाली असती तर. मिस एना लिफ्टमध्ये आली तेव्हा ती दोघांच्या मध्ये जाऊन उभी राहिली. ते पाहून जान्हवीचा त्रागा आणखी वाढला. आलीच जादूगारणी. हँडसम मुलगा दिसला की डोळे लुकलुकू लागतात. जान्हवी मनातच शिव्या देत होती. लिफ्ट थांबताच तिघेही कॉन्फरन्स रूमकडे गेले. राजवीर आत जाताच सगळा स्टाफ त्याच्या आदरार्थ उभा राहिला. त्याने मिस्टर खुरानांचे स्वागत केले आणि आपली जागा घेत बाकी स्टाफलाही बसण्याचा इशारा केला. खूप छान राजवीर, तू तर सगळी तयारी आधीच करून ठेवली आहेस. तुला आधीच माहिती होतं का हा प्रोजेक्ट तुलाच मिळणार आहे? मिस्टर खुराना कौतुकाने म्हणाले. नाही सर, माहिती नव्हतं. पण मी नेहमीच कोणत्याही परिस्थितीसाठी आधी तयार राहणं पसंत करतो. राजवीर शांतपणे म्हणाला. प्रोजेक्ट मिळवण्यापूर्वीच त्याने त्यावर काम सुरू केलं होतं. त्यामुळे त्याची जवळपास पूर्ण प्लॅनिंग तयार होती. गुड. खूपच इम्प्रेसिव्ह आहे. मिस्टर मेहतांनी तुमच्या येण्याआधी ही रिपोर्ट मला दाखवली, ज्यावर आपण काम करणार आहोत. मला ती खूपच चांगली वाटली. मिस्टर खुराना पुन्हा एकदा राजवीरचं कौतुक करत म्हणाले. जी सर, पुढे काय करायचं तेही ठरवू. माझ्याकडे 2-3 आयडियाज आहेत. आपण एकदा पहा. तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण लगेच काम सुरू करू. राजवीर शांतपणे म्हणाला. असं दिसतंय तुला खूप घाई आहे. पण मी आज इथे हे सगळं पाहायला आलो नाहीये. आज माझ्याकडे इतका वेळ नाही. मी फक्त तुला शुभेच्छा द्यायला आणि पुढच्या प्लॅनबद्दल सांगायला आलो आहे. मिस्टर खुरानांनी स्पष्टपणे सांगितलंय. काही हरकत नाही सर. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा सांगा. आपण जेव्हा मीटिंग घेऊ, राजवीर नम्रपणे म्हणाला. मीही तेच इच्छितो की आपण लवकरात लवकर या प्रोजेक्टवर काम सुरू करावं. पण आज मला माझ्या बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे. नाही गेलो तर ती नाराज होईल. भारतात आलोय तेव्हापासून खूपच व्यस्त आहे मी. तर आज तिला घेऊन जाणं भाग आहे. मिस्टर खुराना हसत म्हणाले. ठीक आहे सर. मग आपण उद्या मीटिंग ठेवू. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा, राजवीर म्हणाला. आणि हो, आमच्या लग्नाला आता 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. आम्ही आमची 50वी सालगिरह गोव्यात साजरी करणार आहोत. त्यासाठी आम्ही 3 दिवसांसाठी तिकडे जाणार आहोत. तर माझा विचार असा होता की तू तुझ्या स्टाफसह गोव्यात ये. तिथेच कामही होईल आणि सालगिराचीही पार्टीही अटेंड करता येईल. त्यामुळे कामही थांबणार नाही आणि आपण प्रोजेक्टही वेळेत सुरू करू शकू. मिस्टर खुरानांनी सूचना दिली. जी सर, चालेल.
आम्ही आमच्यातले काही स्टाफ मेंबर्स घेऊन 3 दिवसांसाठी गोव्यात येऊ. थोडा विचार करून राजवीरने उत्तर दिलं. ओके, मग भेटू गोव्यात मिस्टर राजवीर, असं म्हणत मिस्टर खुराना तिथून निघून गेले. राजवीर त्यांना खालीपर्यंत सोडायला गेला. वापस येताना त्याने पाहिलं की जान्हवी तिच्या पीसीवर काही काम करत होती. तो स्वतःच्या केबिनमध्ये गेला. त्याने मिस्टर मेहतांना बोलावून सांगितलं, आजचा लंच संपूर्ण स्टाफसाठी माझ्यातर्फे आहे. सगळ्यांना कळवा आणि त्यासाठीची सगळी तयारीही बघा. जी सर, असं म्हणत मिस्टर मेहता बाहेर गेले. बाहेर येताच त्यांनी संपूर्ण स्टाफला जाहीर केलं, जसं तुम्हाला माहिती आहे, आपल्या कंपनीला मिस्टर खुरानांचा प्रोजेक्ट मिळालाय. ती आनंदाची गोष्ट सेलिब्रेट करण्यासाठी सरांनी आज पार्टी ठेवली आहे. आजचा बुके लंच सरांच्या बाजूने आहे. तुम्ही सगळे एन्जॉय करा. ग्राउंड फ्लोअरवरील हॉलमध्ये 2 वाजता पार्टीला सुरुवात होईल. हे ऐकताच स्टाफमध्ये आनंदाने थोडा गोंगाट झाला. बस बस, आता सगळ्यांनी आपल्या कामाकडे लक्ष द्या, मिस्टर मेहतांनी हळूच समजावत सांगितलं आणि ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. 2 वाजताच सर्व स्टाफ हळूहळू पार्टी एरियात जाऊ लागला. जान्हवी आणि विक्रमही एकत्रच खाली गेले. जान्हवी आज पहिल्यांदाच ऑफिसमधली पार्टी अटेंड करत होती. ती पहिल्यांदाच या हॉलमध्ये आली होती. विक्रम मात्र इथे याआधी अनेकदा आला होता. पार्टीमध्ये उत्कृष्ट लाइटिंग, सुंदर फ्लावर डेकोरेशन, संपूर्ण वातावरण खूपच मनमोहक दिसत होतं. इट्स टू ब्युटिफुल. आजूबाजूला पाहत जान्हवी हळूच म्हणाली, हो ते तर आहेच. चला आता काहीतरी खाऊया, विक्रमने सांगितलं. हो चला. जान्हवीही हसत त्याच्या मागे निघाली. दोघेही जेवणासाठी बुकेच्या दिशेने गेले. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांची भरपूर रेल सेल होती. गोड पदार्थही खूप प्रकारचे ठेवले होते. सगळं पाहून जान्हवीने आश्चर्याने विचारलं, इतक्या थोड्या वेळात एवढी तयारी कशी केली? असल्या गोष्टींसाठी वेळ लागत नाही, पैसे लागतात, विक्रमने सहजपणे सांगितलं. हो खरंच, खूप खर्च केला आहे सरांनी, जान्हवी आजूबाजूला पाहत म्हणाली. सरांसाठी हा काहीच खर्च नाहीये. हे त्यांच्यासाठी काहीच नाही. विक्रम हसत बोलला. खरंच इतके पैसे आहेत त्यांच्याकडे? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. काय वाटतं तुला? ते जे कपडे घालतात ना, त्यांची किंमतच एवढी असते की आपण आयुष्यात कधी एवढे कपडे घेतलेले नसतील. मलाच कल्पना नव्हती, जान्हवीने डोळे मोठे करत उत्तर दिलं. देशातील टॉप श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचं नाव आहे, विक्रम माहिती देत म्हणाला. जान्हवीला माहीत होतं की राजवीर तिचा बॉस आहे, पण तो इतका श्रीमंत असेल हे तिनं कधी विचारही केला नव्हता. दोघे एका बाजूला टेबल खुर्चीवर बसले आणि जेवायला लागले. खात असताना जान्हवीने इकडे तिकडे पाहत विचारलं, सर कुठेच दिसत नाहीत, ते येणार नाहीत? विक्रम सहजपणे म्हणाला. काय, स्वतःच्या पार्टीला नाही आले? जान्हवीला विश्वासच बसला नाही. हो, ते कधीच येत नाहीत. ही पार्टी फक्त स्टाफसाठी असते, विक्रमने स्पष्ट केलं. किती विचित्र आणि बोरिंग माणूस आहे. एवढी मेहनत त्यांनीच केली आणि सेलिब्रेशनच्या वेळी तेच नाही आले. जान्हवी नाराजपणे म्हणाली, ते असेच आहेत. मी आधीच्या अनेक पार्टींना गेलोय, पण त्यांना कधी आलेलं पाहिलं नाही. आणि ते बॉस आहेत. आपल्या लेवलवर येऊन ते टाइमपास करणार नाहीत. त्यांची पार्टी वेगळ्या लोकांसोबत असते, विक्रम शांतपणे म्हणाला. खूपच घमंडी वाटतात, जान्हवी कुरकुरली. असू देते, आपण जेवण एन्जॉय करूया, विक्रम तिला शांत केलं. विक्रमने जेवण झाल्यावर दोघेही आपापल्या कामावर परतले. थोड्या वेळाने जान्हवी फाईल्स जमवून राजवीरच्या केबिनमध्ये गेली. राजवीर लॅपटॉपवर काम करत होता. सर, ही फाईल साईन करायची आहे. जान्हवीने फाईल पुढे केली. राजवीरने तिच्याकडे पाहत फाईल घेतली आणि साईन करायला लागला.
फाईल दिल्यावर जान्हवी वळतच तेवढ्यात त्याने तिला थांबवलं. "थांबा मिस जान्हवी." जान्हवी थांबली. "जी बोला सर." "उद्या गोव्याला जायचं आहे 3 दिवसांसाठी. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत येत आहात, त्यामुळे आवश्यक सामान घेऊन यायला विसरू नका." राजवीर शांतपणे म्हणाला. "मी? मी काय करणार गोव्याला जाऊन?" जान्हवीने संभ्रमाने विचारलं. "मिस जान्हवी, बॉस मी आहे की तुम्ही? जे सांगितलंय ते करा. प्रश्न विचारणं तुमचं काम नाही." राजवीर तिच्या प्रश्नांवर चिडत म्हणाला. "जी." जान्हवीने फक्त एवढंच म्हणत तोंड बंद केलं आणि वळून निघून लागला. तिचं उत्तर राजवीरला थोडं वेगळंच वाटलं, म्हणून तो पुन्हा विचारतो, "तर तुम्ही येत आहात ना माझ्यासोबत?" "जी." यावेळीही तिनं छोटंसं उत्तर दिलं.